ज्यांना कोणाला मासे भयंकर आवडतात, पण ते काट्यामुळे खाऊ शकत नाहीत. मी एक असा मासा घेऊन आले, की त्याच्यामध्ये काटे जरी असले नाही, ते आपण चावून खाऊ शकतो. तो मासा म्हणजे विरली. आता बेळगाव साईडला, गोव्या साईडला ह्याला विरली म्हणतात. कारवार साईडला बेळंजी म्हणतात. ही बघायला गेलं की नाही छोटी असते साईजनी आणि पांढरी शुभ्र असते. ह्याच्यामध्ये अजिबात घाण वगैरे जास्त नसते. खवलं बारीक वर असतात. ती आपण चाकूनी काढू शकतो पटकन आणि क्लीन पण लवकर होते ही. चला तर मग बघूया. मी दाखवते आज तुम्हाला कसं बनवायचं आणि ह्या वेरली माशाचे फ्राय तर अगदी भारी लागतात. कुरकुरीत असे. एकदा नक्की ट्राय करून बघा. त्या वेरली माशाला मी स्वच्छ असं कट करून 5-6 पाण्याने धुवून घेतले चांगलं असं. याच्यामध्ये जास्त अशी घाण वगैरे काय नसते. धुवायला एकदम इझी असतात. हळद, मीठ आणि लिंबूचा रस लावून हाताने असं मिक्स करून एक 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं. आता त्याच्यातच मी सुके धने आणि सुकी लाल मिरचीची पेस्ट करून 1 चमचा घातले आणि घरातली लाल तिखट आणि 1 पाव चमचा गरम मसाला. गरम मसाला नसेल तर तुम्ही मालवणी मसाला घालू शकता. माझ्याकडे मालवणी मसाला नाही आहे म्हणून मी गरम मसाला पाव चमचा घालत आहे. ते चांगल्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आणि आता प्लेटमध्ये मी बारीक रवा घेतले, 2 चमचे तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ घालून चांगलं मिक्स करून माशांना असं लावून घेतले आणि एका पॅनमध्ये तेल घातले. त्याच्यामध्ये रवा लावलेली विरली एक-एक सोडून घ्यायची. लो टू मिडियम गॅस करून असं तळून घ्यायचं. तेल थोडं जास्तच घाला, म्हणजे तेल जास्त असलं की कुरकुरीत भाजले जातात आणि हे भाजते वेळी गॅस लो टू मिडियमच ठेवायचा, जास्त मोठा करू नका आणि आरतून परतून घ्या आणि एकदम कुरकुरीत बनवा. एकदम असं गॅस मोठा ठेवून जाळू नका, नाहीतर कडवट टेस्ट येते. आता तुम्ही बघू शकता कसे झालेत, किती छान कुरकुरीत असे फ्राय. विरली मासा आपण काट्यासकट फ्राय खाऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला